बाळभरणी म्हणजे काय? ऊसाच्या दोन्ही बाजूला बाळभरणी म्हणजे काय? ऊसाच्या दोन्ही बाजूला 6 इंच अंतरावरती अवजार चालवणे. आता हे अवजार कसं चाललं पाहिजे? एक तर ह्यासाठी सरीचा आकार तुमचा इंग्रजी यू आकार असला पाहिजे. ऊसाच्या दोन्ही बाजूला 6 इंच अंतरावरती हे अवजार चालवत असताना ऊसाच्या बुडाजवळ माती आली नाही पाहिजे. आणि जर माती आली तर चुकून फुटवा कमी पण होऊ शकतो, थांबू पण होऊ शकतो. म्हणून 6 इंच अंतरावर इंग्रजी यू आकाराच्या सरीमध्ये 1.5 ते 2 महिन्याचा खताचा डोस टाकून, उदाहरणार्थ आता तुमचं समजा पाटपाणी आहे, 1.5 पोतं युरिया, 1 पोतं अमोनियम सल्फेट, आणि तुम्ही समजा 10-26-26 सारखं टाकणार असाल तर 2 पोती 10-26-26, 2 ते 3 पोती ग्रीन हार्वेस्ट सारखं पेंडयुक्त खत, बरोबर आहे. त्याच्या जोडीला कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर असणारे सारखी एखादी बॅग, हे सगळं एकत्र करायचं. ऊसाच्या दोन्ही बाजूला खताचा डोस टाकायचा आणि 2 दाती अवजार चालवायचं. माझे पाय दिसतात या ठिकाणी हे अवजार चाललं पाहिजे, माझे हात दिसतात अशा पद्धतीचं अवजार असलं पाहिजे. लोखंडाच्या 2 सळ्या म्हणा, किंवा कल्टिवेटरचे 2 दात म्हणा, किंवा टिपणीचे 2 दात म्हणा, या अवजारानं आपल्याला जमीन चिरायची आहे, जमीन फाडायची आहे. ऊसाच्या बुडाजवळ माती लावायची नाही, जमीन चिरायची आहे, त्याला बाळभरणी म्हणतात. आता बाळभरणी केल्यामुळे काय फायदे होतात? बाळभरणी केल्यामुळे पहिला फायदा, तुम्ही जी खतं टाकता ती खतं टाकल्यानंतर अवजार चालवल्यामुळे खतं माती अडवतात. आणि कुठल्याही खताची ताकद कधी वाढते? टाकलेली खतं मातीआड झाली तर ताकद वाढते. म्हणून आपल्याला खतं मातीआड करण्यासाठी बाळभरणी करायची. दुसरा फायदा काय झाला? तुमचं थोडंफार काय तण असेल ते तण निघालं. बाळभरणीमध्ये ऊसाच्या दोन्ही बाजूला 4 बोटापर्यंत, म्हणजे ह्या बाजूला 3 ते 4 इंच आणि ह्या बाजूला 3 ते 4 इंच असं दोन्ही बाजूला भर लागली तरी चालते. आणि 3 ते 4 इंचाची भर लागल्यामुळं किंवा बुडाजवळ माती आल्यामुळं खोडकीड जर रानाला लागलेली असेल, खोडकीड काय करते? पानाच्या खाली अंडी असतात, त्या अंड्यात आळी खाली येते, ऊसाच्या बुडाजवळ छिद्र मारून आत जाते. आणि छिद्राजवळ जर माती आली तर अंडी, आळी, कोश आणि भुंगेरा ह्या 4 अवस्थेतनं एक पिढी तयार होत असते. ऊसाच्या बुडाजवळ माती लागल्यामुळं आळीच्या कोशाला किंवा पतंगाला किंवा आळीला नंतर बाहेर यायला जागा नसते, त्यामुळे आतच ती मरून जाते. म्हणजे खोडकिडीचं नियंत्रण झालं, टाकलेली खतं मातीआड झाली, तिसरं तुमचं तणाचं नियंत्रण झालं, आणि चौथा महत्वाचा फायदा जमिनीमध्ये हवा खेळती राहिली. आणि हवा खेळती राहिल्यामुळं फुटवा चांगला येतो. सक्षम चांगला फुटवा जन्माला घालण्यासाठी आपल्याला ही बाळभरणी करायची असते. सरासरी रोप लागणीमध्ये 30 ते 40 दिवसानंतर आणि कांडी लागणीमध्ये 40 ते 50 दिवसानंतर आपल्याला ही बाळभरणी करायची असते. जास्तीत जास्त कांडी लागणीमध्ये 60 दिवसापर्यंत बाळभरणी केली तरी चालते. बाळभरणी म्हणजे जमीन चिरणे, जमीन फाडणे. बाळभरणी म्हणजे माती लावणे नव्हे. फुटवा चांगला वाढवण्यासाठी आपल्याला हे काम करायचं. तर आपण समजून घेतलं तर मला वाटतं सोपं आहे आणि काय फार अवघड असं नाही.